खबर नासिक से, जहां खुटवड़ नगर क्षेत्र में एक युवती की मौत के मामले की गहराई से जांच करने की मांग की जा रही है। नासिक महानगर पालिका द्वारा चलाए जा रहे टीकाकरण अभियान के दौरान एक दुखद घटना सामने आई। खुटवड़ नगर क्षेत्र की एक युवती ने टीका लगवाने के कुछ समय बाद अपने भाई के लिए दवा लेने मेडिकल स्टोर गई। उसी समय उसे अचानक चक्कर आया और वो मेडिकल दुकान में गिर पड़ी। उसे तुरंत मदद देने की कोशिश की, लेकिन थोड़ी देर में उसकी मौत हो गई। वो युवती खुटवड़ नगर पुलिस चौकी के पास स्थित सुरेश बाबू प्लाजा में रहती थी। इस घटना के बाद उसके परिजनों ने टीकाकरण के तुरंत बाद मौत होने पर संदेह जताया और पूरे मामले की निष्पक्ष और गहराई के साथ जांच करने को कहा। रिपोर्ट बहुत महत्वपूर्ण होगी। किसकी लापरवाही, किसकी गलती सामने आती है, कौन जिम्मेदार, ये सवाल का जवाब मिलेगा। नगर सेवक तानाजी अप्पा जाधव ने कहा कि घटना की निष्पक्ष जांच जरूरी है और फॉरेंसिक रिपोर्ट आने के बाद की मौत का कारण स्पष्ट होगा। प्रशासन ने भी कहा कि अधिकृत मेडिकल और फॉरेंसिक रिपोर्ट आने के बाद ही मौत का कारण बताया जा सकता है। विद्यार्थिनी एखाद्या वेळेस पडली का, किंवा हिला चक्कर आले का, तिला ब्रेन इंजुरी होती का, किंवा काही शारीरिक दोष होता का, तसं काहीच नव्हतं। ही सुदृढ मुलगी घरातून लसीकरण करण्यासाठी बोलावून नेऊन वडिलांसोबत जाऊन हिने लस घेतली। लस घेतल्यानंतर त्यांनी असंही सांगितलं नाही का लस घेतल्यानंतर 30 मिनिटं बसावं लागतं, या लसीमुळे चक्कर येऊ शकतात, तुम्हाला तुमच्या तोंडातून फेस बाहेर येऊ शकतो, तुमच्या तोंडातून रक्त बाहेर येऊ शकतं, असं काही सांगितलं नाही। लस दिली, ठीक आहे म्हणे, बर्फ लावा, घरी जा। जात असताना तिने मेडिकल मधून तिच्या भावासाठी गोळी घेण्याचा प्रयत्न केला। त्याच मेडिकल समोर ही मुलगी जशी पुतळा पडतो ऍज इट इज तसं ती कोलॅप्स झाली। आणि कोलॅप्स झाल्यानंतर तिच्या तोंडातून भस फेस बाहेर आला। जसं एखाद्याला पॉइझन दिल्यानंतर फेस बाहेर येतो त्याप्रमाणे फेस बाहेर आला, नाका तोंडातून रक्त बाहेर आलं। आणि तसं घटना घडल्यानंतर तिला मोठ्या एका कोणत्या हॉस्पिटलमध्ये, कॉलेज रोडच्या लीलावती हॉस्पिटलला नेण्यात आलं। तिथं तिची पूर्णपणे आम्ही ईसीजी केल्यानंतर असं आढळलं का ती पूर्ण डेथ होऊन गेलेली आहे। साहेब, किती मोठा ऍक्सिडेंट झाला, काही मोठा जरी इंजुरी झाली तर 24 तास 48 तास पेशंटला काहीच होत नाही। हे 100% पॉइझन इफेक्ट असून, पॉइझनस इफेक्ट असून आणि पॉइझनचे सिम्पटम तयार झालेले हे त्या लसीकरणामुळेच घडलेलं आहे। मला कमिशनर ऑफ नाशिकला आणि औषधी विभागाला, त्याच्यानंतर कमिशनर ऑफ एनएमसी ला ही विनंती आहे का ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। सदर मुलीचे आई वडील, मुलीची आई दुसऱ्या लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याचं काम करीत असून, मुलीचा बाप कॉन्ट्रॅक्टर बेसवर कामाला जातो, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ओझे उचलायचे कामं करतात। दोघांनी मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहिले होते। ती माझी भाची आहे स्वतःची। मी स्वतः सुद्धा त्या मुलीचा लहानचं मोठा हातात त्याचा काही सॅम्पल आहे, त्या लसीचं सॅम्पल माझ्याकडे आता नाहीये, पण त्याचं ते कालचं रेकॉर्डिंग सर्व काही आहे। आणि कालच्या जे लोक आहे त्यांनी दिलेले पीएम मध्ये पण त्यांनी पटापट पीएम करून घेतली। लस ह्या इथल्या समोरच्या मारुती मंदिरासमोर घेतली गेली, तिथून त्या मेडिकल पर्यंत आली। मेडिकलवर हा प्रकार घडला। हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा आलेला आहे का ती कशी पडली, कशी कोलॅप्स झाली म्हणून। काल दिनांक 24 जून रोजी नाशिक महापालिकेच्या लसीकरण केंद्रांतर्गत खुटवड नगर येथे श्रावणी पाटीलीला लस देण्यात आली। लस देण्यात आल्यानंतर काही 2-5 मिनिटांमध्ये ती घरी परत येत असताना तिला चक्कर आल्यानंतर तिला तोंडात फेस आला आणि खाली बसल्यानंतर ती त्रास झाल्यामुळं तिच्या वडिलांनी, अनिल पाटलांनी तिला ताबडतोब दवाखान्यात, नागरिकांनी तिला दवाखान्यात शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला। दवाखान्यात नेल्यानंतर त्या ठिकाणी तिला मृत घोषित केलं। यामागचं कारण एकच आहे, ज्या कंपनीची लस दिली असेल, ही कंपनीची लस अप्रूव्ड आहे की नाही, किंवा त्या कंपनीची लस हिची एक्सपायरी डेट झाली होती का, हिचे सर्व नॉर्म्स तपासले होते का, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अगोदर 2 मुलींना त्रास झाला, 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे ना, तर ही तिसरी घटना आहे। आणि म्हणून आमची नाशिक महापालिकेकडे मागणी या प्रकारांची सखोल चौकशी करून जे कोण दोषी असेल, मग ती कंपनी असेल, लस देणारी जी काही यंत्रणा असेल, याची चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमची मागणी आज आम्ही आयुक्तांना भेटून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण या ठिकाणी मागणी करणार आहोत।